नमस्कार शेतकरी मित्रांनो, कळस कृषी प्रदर्शनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्रकाश गुंजाळ. आपण आलेलो आहे मिल्क फूड इंजिनियर्स कोल्हापूर या कंपनीमध्ये. तर इथं आपल्याला आजकालच्या जीवनात नोकरी किंवा काही हे लागणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. तर त्यासाठीच एक ऑप्शन म्हणून एक स्टार्टअप आपण करू शकतो किंवा बचत गटातील महिला असतील त्यांना पुढं कसं जाता येईल किंवा त्या महिला मिळून एक कोणता उद्योगधंदा कसा चालू करू शकतात. तर त्यासाठी इथं 4-5 प्रकारच्या मशिनरीज आहेत. मग ते दुधापासून बनवता येणाऱ्या खवा असेल, पेढे असेल, तूप असेल, तर ते कसे बनवले जातात किंवा त्यासाठी लागणारे मशिनरीज कोणत्या आहेत. तर त्यासाठी आपण सरांना माहिती विचारू की त्यांचे प्रोडक्ट कोणते आहे. नमस्कार. प्रथमतः मी स्वागत करतो तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं आणि आपल्या इथे तुम्ही व्हिजिट केली त्याबद्दल तुमचे आभार. मी प्रसाद बोंगाळे, मिल्क फूड इंजिनियर्स कोल्हापूर यांचा जाहिरात प्रतिनिधी. आपण या कळस एक्झिबिशनला पहिल्यांदा स्टॉल लावत आहे. जेणेकरून कसं आहे, आपला उद्देश राहणार आहे याच्या मागे की ग्रामीण क्षेत्रात ज्यांच्याकडे जे शेतकरी ज्याच्याकडे 100 लिटरपासून 400-500 लिटरपर्यंत दूध आहे. म्हणजे आता बऱ्याच सारख्या शेतकऱ्यांचं कसं आहे की दूध आहे ॲवेलेबल चांगल्या प्रमाणात, पण ते डेअरीला घातलं जातं. उपपदार्थ बनवण्याचं प्रमाण अजून कमी आहे तसं बघायला गेलं तर. तिथं शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. कारण कसं आहे, दुधाला आता जर बघितला तुम्ही तर मार्केट रेट कमी आहे. गाईच्या दुधाचं बघितलं, म्हशीच्या दुधाचं बघितलं तर कसं आहे, उत्पादन खर्च जास्त आहे पण त्यातून निघणारा नफा जो आहे तो कमी आहे. तर त्याच्यासाठी आता कसं आहे, तुम्ही जर उपपदार्थ बनवण्याकडे गेला, चांगल्या प्रकारचं पॅकेजिंग केलं, गुणवत्ता आणि सातत्य त्यामध्ये ठेवलं तर चांगला कस्टमर वर्ग या क्षेत्रामध्ये आहे. आपली कंपनी ही या क्षेत्रामध्ये 20 ते 25 वर्ष कार्यरत आहे. कंपनी कोल्हापूरमध्ये आहे, मिल्क फूड इंजिनियर्स या नावानं. आणि डेअरी सेक्टरमध्ये आपण गेली 20 ते 25 वर्ष असल्यामुळे या सेक्टरमधला सगळा अनुभव कंपनीकडे आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांसाठी आणत असतोय आणि कमी खर्चामध्ये एक चांगला उद्योग उभारणी यामधून तुम्ही करू शकता. फक्त शेतकरीच नाही तर एक चांगली बचत गट किंवा एक गाव पातळीला, तालुका पातळीला चांगली डेअरी उभारून तुम्ही तुमचा स्टार्टअप उभारू शकता आणि चांगला नफा गावातल्याच गावातच, म्हणजे शहरात न जाता गावातल्या गावातच तुम्ही चांगला नफा यातून कमवू शकताय. नंतर सर आपल्या प्रोडक्टविषयी माहिती द्या की थोडं हे कोणतं मशीन आहे. आणि यामध्ये आता आपण इथं ज्या मशीन लावलेल्या आहेत ह्या छोट्या मशीन लावलेल्या आहेत. आता ही आपण जी मशीन आता व्हिडिओमध्ये बघत आहात हे स्टीमवरचं चालणारं मशीन आहे, म्हणजे वाफेवर मशीन चालणार आहे. याच्यासाठी आपल्याला बॉयलर सेटअप लावावा लागतोय. त्यामध्ये तुम्ही खवा, बासुंदी, पनीर, तूप या सगळ्या मल्टीपर्पज मशीन आहे. सगळ्या पदार्थांसाठी एकच मशीन आपण वापरू शकतो. याचा सुरुवातीला पूर्ण प्लॅन जर घेतला एक 12 ते 13 लाखापर्यंत याचं कॉस्टिंग जातं आहे. ज्याचं दूध 500 ते 1000-2000 लिटरपर्यंत आहे तो ही मशीन सुरुवातीला लावू शकतोय. किंवा छोट्या प्रमाणात जर लावायचं तर आपल्याला गॅस मॉडेल पण अवेलेबल आहेत. तसेच आपल्याकडं डिझेल ऑपरेटेड, वूड फायर ऑपरेटेड असे सगळ्या प्रकारचे मॉडेल आपल्या कंपनीमध्ये आपण अवेलेबल आहे. ते गॅसवरती आहे की इलेक्ट्रिक आहे. भांड्या गरम करण्यासाठी हिटिंग पर्पज जे आहे, फ्युअल जे ऑप्शन आहे ते गॅस असणार आहे त्याच्यामध्ये. आणि कंपल्सरी सगळ्या मशीनला भांडं फिरवणे किंवा रोटेट करण्यासाठी ही लाईट लागणार अच्छा, म्हणजे ठीक आहे. आणि बाकी ह्या दोन्ही मशीनच्या व्यतिरिक्त त्यानंतर आपण बाकीचे पदार्थ म्हणजे जसं पनीर आहे, पनीरचे साचे आपण यावेळी आणलेले आहेत. श्रीखंडाच्या मशीन आहेत, दुधातली क्रीम काढायच्या मशीन आहेत आपल्याकडे. पेढ्याच्या ऑटोमॅटिक मशीन राहणार आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या डोर स्टेपला किंवा आता कळसनं आपला एक संधी उभा करून दिले की शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा शेतकऱ्यांच्या गावामध्ये एक प्लॅटफॉर्म असा आपल्याला पण अवेलेबल करून दिला की इथं मशीन बघायला मिळतात. म्हणजे कोल्हापूर इथून आपल्याला अंतर जास्त पडते, मग व्हिजिट होत नाही किंवा त्यांच्या दैनंदिन कामातून त्यांना मशीन बघायला मिळत नाहीत. तर प्रदर्शनामार्फत हा प्लॅटफॉर्म चांगला निर्माण केलेला आहे की इथंच तुम्हाला सगळ्या मशीन अवेलेबल होतात बघण्यासाठी. तर त्याची माहिती पण तुम्ही घेऊ शकताय. आणि मी अजून शेतकऱ्यांना ज्यांनी व्हिजिट केलं नाही त्यांना ही विनंती करेन की कृपया आपला स्टॉलला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला या उद्योगाबद्दल आणि ह्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या सबसिडी आणि स्कीमबद्दल चांगली उत्तमभूत माहिती तुम्हाला आपल्यामार्फत मिळेल. निश्चितच युवा उद्योजकांसाठी किंवा महिलांसाठी हा स्टार्टअपची एक चांगली आयडिया आहे. तर आपण निश्चित मिल्क फूड इंजिनियर्सला कोल्हापूरला व्हिजिट द्या किंवा यांचे डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हिजिट करू शकता. धन्यवाद. आभार.